वारीच्या विठोबाच्या आपण हृदयामध्ये देवतो पंढरीच्या वारीमध्ये ग्रामसेवक प्राप्त करून देण्याचं कार्य केलं. त्यांच्या सन्मान या ठिकाणी संपूर्ण निर्मळ वारीमध्ये त्यांनी लाखलाचं सहकार्य केलं. वारीचं सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे छोटे वारकरी. यांच्याकडूनच जाणून घेऊ वारी त्यांना काय कळाली आहे. कोणत्या शाळेचे बाळांनो? श्री शिवदल वारकरी शिक्षण संस्था. वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया वारी काय. तुम्हाला वारी काय कळाली? काय वाटलं तुम्हाला? वारीत आहे ना आम्हाला खूप आनंद मिळतो. म्हणजे आता आपल्याला जेवढा आनंद आहे ना कशाने मिळत नाही तेवढा आपल्याला आनंद वारीत मिळतो. हा, तुला कसं वाटलं बाळा वारीतून? छान वाटलं. आणि असं वारकऱ्यांचा ड्रेस घालून, हा वारकऱ्यांचा ड्रेस घालून कसं वाटलं? छान वाटलं. अनेक छोटे वारकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय वाटलं बाळा तुला वारीमध्ये येऊन? आनंद झाला का? खूप आनंद झाला वारीमध्ये येऊन. आम्हाला जेवढा आनंद घरी मिळत नाही एवढा वारीत मिळतो. कार्यकारी अभियंता सन्माननीय कोंडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तर आपल्या सोबत एक छोटीशी मुलगी वारकरी पण आहे, तिच्याशी पण बोलूया. इकडे ये माऊली, कसं वाटतंय तुला वारीत येऊन? तुम्ही लोक काय अभंग ऐकवणार आम्हाला? अभंग ऐकवणार, ऐकवा. अभियंता सन्माननीय गलांडे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी गलांडे साहेबांना विनंती करतो आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. अतिरिक्त कार्यकारी बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी नाही त्याची घेता श्री होईल दुरी निज पंत नाथिलेची माझे तुझे कोण ओझे वागवी नाही त्याची घेता श्री होईल दुरी निज पंत तुका मने अंतराय देवी काय जिने ते नाही त्याची घेता श्री होईल दुरी निज पंत. अतिशय छान पद्धतीने यांनी अभंग म्हटलेला आहे. यांच्यासोबत यांचे जे सिनियर्स आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. वरिष्ठांशी आपण बोलूया. महाराज, यांच्यावर जे वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? आज ह्या संप्रदायामध्ये किंवा मुलं घडली पाहिजेत. सुशिक्षित मुलगा जन्माला घालण्यापेक्षा सुसंस्कृत मुलगा जन्माला घालणं आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. मुलगा चांगल्या मार्गाला लागला पाहिजे, त्यांनी स्वतःचं नाव कमवलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ज्ञानेश्वरी गाथा त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, मुलं घडली पाहिजेत. कारण आता ह्या परिस्थितीमध्ये बरीचशी मुलं वाईट मार्गाला गेलेत. 8, 10, 12, 15 वर्षाची मुलं दारू पितात, व्यसन करतात. ह्याच्यातला एक मुलगा घडला तर एक कुटुंब घडतं, एक कुटुंब घडलं की गाव घडतं, गाव घडलं की तालुका घडतो, आणि तालुका घडला की जिल्हा. हळूहळू आपला भारत देश घडल्याशिवाय राहणार नाही. अशी मुलं घडली पाहिजेत. गावोगावी वारकरी शिक्षण संस्था झाल्या पाहिजेत. ज्ञानोबराय तुकोबरायांचे विचार आपल्या मुलांना आपण दिले पाहिजेत. घरात पसायदान, मारुती स्तोत्र, पांडुरंगाष्टक हे मुलांना शिकवलं पाहिजे. मुलांना घरामध्ये देवपूजा कशी करायची हे आपण शिकवलं पाहिजे. आज बरेचसे लोक श्रीमंत आहेत, पैसा भरपूर कमवतात, पण त्याच्याबरोबर संस्कार आज घरामध्ये नाहीत. मग मुलांना घरामध्ये संस्कार घडवण्याची फार गरज आहे. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचाराची सुद्धा फार गरज आहे. म्हणून आपण मुलं घडवली पाहिजेत, मुलांना संस्कार दिले पाहिजेत खऱ्या अर्थाने. अगदी अगदी महत्वाचा जो उपदेश आहे तो यांनी केलेला आहे. जागोजागी घरोघरी वारकरी संप्रदायाची संस्कृती रुजली पाहिजे, कारण की तीच वारकरी संप्रदायाची संस्कृती या समाजाला आणि या देशाला पुढे घेऊन जाणार. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बाई सब संतन की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. तर अशा पद्धतीने या छोट्या वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो वारीमध्ये दिसून आलाय, आणि हीच पिढी वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाण्यात मदत करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, बेलवाडी.